मध्ये सध्या पेरणी योग्य सुद्धा पाऊस नाही झालेला आहे. दुष्काळ परिस्थिती आहे आणि यासोबतच सध्या आता पावसाने संपूर्ण राज्यामधून दडी मारलेली आहे. अनेक भागात कोरडे वातावरण आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा परिस्थिती पावसाची आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीच पाहायला भेटत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती तुम्हाला या संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन आले असाल आणि पहिल्यांदा माझे हे व्हिडिओ बघत असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जर तुम्ही विदर्भातून माझी ही व्हिडिओ बघत असाल. मित्रांनो, समोरील स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सध्या राज्यामध्ये अनेक भागात आपल्याला कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे. जेमतेम राज्याच्या संपूर्ण भागातच कोरडे वातावरण आहे. सध्या राज्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झालेली होती. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये यासोबतच पाऊस नाही प्रमाणात पडलेला आहे. अनेक असे तालुके आहेत ज्या भागामध्ये पाऊस नाही पडलेला आहे. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग असो किंवा मराठवाड्याचा बहुतांश भाग असो, लातूर, इकडे धाराशिव, नांदेड हा संपूर्ण जो काही पट्टा आहे मराठवाड्याचा, या भागात पाऊस नाही प्रमाणात पडलेला आहे आणि पावसाने दडी मारलेली आहे या भागातून. तसंच पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमीच झालेला आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला आणि वाशिमचा भाग आहे. या भागात पाऊस सरासरीच्या तुलनेत कमीच झालेला आहे. मित्रांनो, या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत असेल अनेक भागातून सध्या ढगांची परिस्थिती आपल्याला इथे उत्तरेकडे वाढताना दिसत आहे. पश्चिम भारतकडे हे ढग आता इथून निघून गेलेले आहेत आणि आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये 14 किंवा 15 तारखेच्या आसपास एक कमी दाबाचा क्षेत्र दरम्यान या भागामध्ये पाहायला भेटू शकते. या कमी दाबामुळे काय होणार आहे, पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे. आपल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पण पाऊस इंटेन्सिटी वाईज जे मागच्या आठवड्यामध्ये जसा पाऊस झालेला आहे तर त्याची इंटेन्सिटीपेक्षा हा पाऊस काहीसा कमी प्रमाणात पडणार आहे. पण निश्चितपणे हा लो प्रेशर सिस्टम जर इथे डेव्हलप झाला तर विदर्भातील पूर्वी भाग पूर्वी ज्यामध्ये भंडारा आणि गोंदियाचा भाग असो, या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. बाकी काही विशेष परिणाम याचा आपल्या महाराष्ट्रावर दिसणार याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. अनेक भागात कोरडे वातावरण आहे आणि काही भागामध्ये सुद्धा आता हलके पावसाचे ढग जे दिसत होते ते सुद्धा नाही दिसत आहेत. सध्या आपण जर GFX वेदर मॉडेल तुम्हाला दाखवला आणि आज 12 तारीख आहे आणि आज दिवसभराचा जर तुम्हाला अंदाजा दिला तर आज दिवसभरामध्ये काही विशेष पाऊस आपल्या राज्यामध्ये दिसत नाही आहे. संपूर्ण भागात कोरडे वातावरण अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. आपण जर समोर बघितलं आणि येणाऱ्या 13 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला तर काही पाऊस सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये दिसणार नाही आहे. कोरडे वातावरण प्रामुख्याने असणार आहे. त्यानंतर येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा प्रामुख्याने हवामान आपल्या संपूर्ण राज्यामध्ये मराठवाडा असो, विदर्भ असो किंवा मध्य महाराष्ट्र असो, या संपूर्ण भागामध्येच कोरडे वातावरण असणार आहे अशी शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. समोर जर आपण बघितलं आणि येणाऱ्या 15 तारखेचा अंदाजा दिला तुम्हाला तर 15 तारखेला सुद्धा अनेक भागात कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. समोर जर आपण आणखी स्थिती बघितली तर 16 तारखेला सुद्धा कोरडे वातावरण असणार आहे. 17 तारखेला तुरळक ठिकाणी दक्षिण कोकणच्या भागामध्ये, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. आपण या न्यूमरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा पाहू शकता तुरळक ठिकाणी घाटमाथ्याच्या भागामध्ये हलका पाऊस किंवा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचे ढग बनू शकतात. विदर्भामध्ये एखादी ठिकाणी पावसाचे ढग बनून काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. पण हे 1-2 तालुक्यांमध्येच आपल्याला असं पाहायला भेटणार आहे. संपूर्ण भागामध्ये कोरडे वातावरण असणार आहे. त्यानंतर आपण जर 18 तारखेवर आलं तर 18 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये 1-2 ठिकाणी आणि इकडे कोकणचा दक्षिण भागामध्ये 1-2 ठिकाणी हलके पावसाचे किंवा मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात. बाकी संपूर्ण राज्यामध्ये कोरडे वातावरण आहे. अतिशय चिंताजनक सध्या हवामान आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये बनलेला आहे. मराठवाड्यातील शेतकरी सध्या मोठे संकटात आहे. तुम्ही कोणत्या गावामधून हे व्हिडिओ बघत आहात, तुमच्या गावामध्ये सध्या कसा पाऊस झालेला आहे आणि तुमचा पेरणीचं सध्या काय नियोजन आहे, काय
पेरणी झाली आहे का, किंवा सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण निश्चितपणे तुम्हाला हवामान संदर्भातले अपडेट्स, हवामान विदर्भाचे या यूट्यूब चॅनल आणि द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल या दोन्ही चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.